नाशिक शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या शिंदे गटाच्या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आणि मतदारांना आवाहन करण्यासाठी ही बाईक रॅली काढण्यात आली होती। यावेळी पक्षाची ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। नाशिक शहरातील शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी 7 जानेवारी रोजी सकाळी काळाराम मंदिर येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली। शहरातील प्रभागातून निघालेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं। हातात धनुष्यबाण आणि घड्याळाचे फलक घेऊन जयघोष करीत ही भव्य रॅली निघाली होती। नाशिक रोड, जयभवानी रोड, तुळजाभवानी मंदिर इथं खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार दादा भुसे यांनी मातेचं दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली। जयभवानी रोड, मसोबा मंदिर चौक, आर्टिलरी सेंटर रोड, मुक्तिधाम मंदिर, सुभाष रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं अभिवादन करून रॅली नाशिक रोड परिसरातील प्रभागांतून रॅली जिथे जिथे जात होती तिथं नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहावयास मिळत होता। शिंदे गटाने काढलेल्या पहिल्याच रॅलीला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानं राजकीय समीकरणं बदलणार आहेत असं चित्र जनमानसात दिसून येत आहे। या रॅलीत खासदार श्रीकांत शिंदे, आमदार दादा भुसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। कोर्ट में एमआईएम के साथ अमरनाथ में कांग्रेस के साथ इन्होंने युति की, जिस पार्टी के खिलाफ महायुति हमेशा लड़ती आई है, शिवसेना लड़ती आई है, भारतीय जनता पार्टी लड़ती आई है, लेकिन सिर्फ सत्ता के लालच में कुछ उन्होंने उनके लोकल नेताओं ने इन सभी पार्टियों के साथ अगर युति सिर्फ सत्ता के लालच में लालसा की होगी तो मुझे लगता है ये गलत है और इसके ऊपर वरिष्ठ नेताओं को मुझे लगता है कि एक्शन लेना चाहिए। सर, और एक सवाल था कि अकोट अंबरनाथ में भी ऐसी ही भाजपा और कांग्रेस की युति हुई है, इस बारे में क्या? वैसे मैंने कहा अभी अकोट और अंबरनाथ दोनों के बारे में कहा। सर, जेएनयू को लेकर कल नारेबाजी हुई है, मोदी जी और अमित शाह। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।